नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट सुदाम गव्हाणे. आज आपण बघूया मृत्यूपत्र कसे करावे किंवा मृत्यूपत्र करण्याकरिता कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता असते. आपण नेहमी बघतो की जमीन व मिळकतीबाबत भाऊ व इतर नातेवाईकांमध्ये नेहमी वादविवाद होतात व त्यांचे वादविवाद हे वर्षानुवर्ष कोर्टामध्ये प्रलंबित असतात. जर का तुम्हाला तुमच्या वारसांमध्ये भविष्यामध्ये होणारे वादविवाद टाळायचे असतील तर तुम्हाला मृत्यूपत्र करून ठेवणे आवश्यक आहे. मृत्यूपत्र लिहून ठेवण्याकरता कुठलाही असा प्रॉपर फॉर्म नाहीये किंवा असेच असले पाहिजे असे नाहीये. तुम्ही मृत्यूपत्र साध्या एका पेपरवर लिहून देखील ठेवू शकता, परंतु त्या मृत्यूपत्रासोबत 2 साक्षीदारांच्या सह्या असणे आवश्यक आहे. तसेच त्याबरोबर एका MBBS डॉक्टरांचे सर्टिफिकेट आवश्यक आहे की ज्यामध्ये असे नमूद केलेले असावे की तुम्ही ज्या दिवशी मृत्यूपत्र करता तेव्हा तुमची मानसिक व शारीरिक स्थिती बरोबर असून तुम्ही सर्व लिहून देण्यास व समजण्यास पात्र आहात असं. परंतु माझा असा सल्ला आहे की तुमच्या नंतर तुमच्या मिळकतीची तुमच्या मर्जीप्रमाणे वाटणी व्हावी किंवा विल्हेवाट लागावी यासाठी तुम्ही तुमचे मृत्यूपत्र जे आहे ते रजिस्टर केलेले असणे जास्त फायदेशीर ठरेल. मृत्यूपत्र हे नोंदणी कार्यालयामध्ये रजिस्टर केल्यास भविष्यामध्ये उद्भवणारे वाद तुम्हाला टाळता येतील. धन्यवाद.